पनवेल पासून जवळच पळसपे फाटा आहे. येथून दोन महामार्ग जातात, एक पुणे आणि दुसरा मुंबई गोवा महामार्ग. पूर्वीपासून पर्यटक तसेच या दोन्ही महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी पळसपे फाटा येथे चहा नाश्त्यासाठी थांबतात. पळसपे फाट्यावर अनेक लहान मोठी हॉटेल्स तसेच टपऱ्या आहेत. ज्याला त्याला पसंत पडेल तेथे प्रत्येक जण नाश्ता करतो. त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो. पळसपे फाट्यावर काही हॉटेल्स आणि टपऱ्या चहा आणि नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहेत. पळसपे फाट्यावरून नाश्ता करून गेलेला प्रवासी मग त्या हॉटेल किंवा टपरीची जाहिरात करतो, जेणेकरून ते ठिकाण नाश्त्यासाठी प्रसिद्ध होते. असेच एक श्री दत्त स्नॅक्स सेंटर आहे. तेथे सकाळ संध्याकाळ लोक चहा नाश्त्यासाठी थांबतात. त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला वर्षभरापूर्वी श्री दत्त गुरु स्नॅक्स नावाचे हॉटेल सुरू झाले. दोन्ही ठिकाणच्या पदार्थांना लोकांची मागणी आहे. दोन्ही ठिकाणी लोक चहा नाश्त्यासाठी थांबतात. मात्र आता या दोन्ही हॉटेलना धार्मिक रंग देणे सुरू झाले. सोशल मीडियावर याबाबत बऱ्यापैकी वैचारिक युद्ध सुरू आहे. मूळ हॉटेल कोणाचे, मूळ मालक कोण, याबरोबरच पदार्थांबाबत विचित्र आरोप केले जात आहेत. दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत पनवेल तालुका पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे असून उद्या मोठा धार्मिक वाद उभा राहण्याआधीच सोशल मीडियावर कोण धार्मिक वाद उभा करत आहे याचा शोध सायबर गुन्हे शाखेकडून लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा उद्या पोलीस यंत्रणेलाच हे सर्व भारी पडेल, असे सुजाण नागरिक बोलत आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.